पवार यांचं नावच आज पहिल्यांदा ऐकलं असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं। योगेंद्र पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीला फार फरक पडणार नाही असं मिटकरी म्हणाले। तर अमोल मिटकरी यांनी स्वतःचं राजकीय वय किती याचं मोजमाप ठेवावं, 50,000 पगार घेणाऱ्या माणसाने जास्त बोलू नये असं आव्हाडांनी म्हटलंय। योगेंद्र पवारांचं नाव महाराष्ट्राने आज पहिल्यांदा ऐकलं। ते कोणाचे पुत्र आहेत तेही महाराष्ट्राला आज पहिल्यांदा माहीत पडलं। त्यांच्या येण्यानं आम्हाला काही फरक पडत नाही, पण मी तेच सांगितलं त्याचा तिळमात्र परिणाम होणार नाही। सुनील तटकरे साहेबांच्या नेतृत्वात रायगड लोकसभा गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे, आणि परत रायगडची जनता सुद्धा सुनील तटकरे साहेबांना जसं अजितदादाचं नेतृत्व बारामतीकर मानतात, तसं रायगडचं नेतृत्व तटकरे साहेबांचं म्हणणंच तिथे त्या ठिकाणी तटकरे साहेब जे म्हणतील तेच होणार। अमोलजी मिटकरी साहेबांचं, कारण का त्यांचं राजकीय वय किती आहे ह्याचं मोजमाप घ्यावं लागेल। तर आमदार झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये थेट आलेल्या 50,000 पगार घेणाऱ्या माणसाने कृपया राजकारणाबद्दल जास्त बोलू नये। आपल्या म्हणजे तुम्ही जर एवढं चांगलं बोलत असतात आणि खूप छान बोलत असतात आणि अगदी ऑन द स्पॉट बोलत असतात, तर तुमची प्रवक्ता या पदावरनं हकालपट्टी झाली